नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, महिलांची साडी म्हणजे आजकाल साडी हा जो प्रकार आहे थोडासा आउटडेटेड व्हायला लागलेला आहे. लोक ते फॅशन आणि काय म्हणतात आजीबाईंचा प्रकार असा म्हणून ओळखला जातो. मात्र आत्ता आपल्याबरोबर साडी डिझायनर साडीची फॅशन दाखवणाऱ्या अश्विनी नारायण आपल्याबरोबर आहे, ज्या इन्स्टावर खूप प्रसिद्ध आहेत. त्यांच्याकडे बघितल्यानंतर सुद्धा वाटतं की त्या नक्कीच आपल्या सर्व महिलांना आपली भारताची जी परंपरा आहे ही परंपरा टिकवण्यासाठी नवीन स्टाईलमध्ये असेल, नवीन लुकमध्ये असेल, काय म्हणतात त्याला जुनी दारू नवीन बॉटल हा जो प्रकार म्हणतात तशा पद्धतीचा आहे. तर मी अश्विनीताईंना विचारतो, अश्विनीताई, ह्या साडी जी लोप पावती कला आपली पारंपरिक ह्यासाठी काय करावं लागेल? साडीविषयी एक गैरसमज आहे की साडी नेसणे किंवा ती रोज काढणे वापरणे, साडी नेसणे हे त्रासदायक आहे किंवा किचकट प्रकार आहे असं एक जनरल भावना असल्यामुळे मोस्ट ऑफ दी लोक साडी ही फर्स्ट चूज करत नाहीत. दुसरं काहीतरी दुसरे गारमेंट, सलवार कमीज म्हणा, घागरे म्हणा, जर फेस्टिव्ह वेअर म्हटलं तर, किंवा डेली वेअरमध्ये वेस्टर्न कपडे आपण जास्त घालतो किंवा सलवार कमीज घालतो. ह्याचं मेन कारण हे आहे की लोकांची अशी समजूत आहे, मानणं आहे किंवा त्यांचा एक्सपिरियन्स पण आहे की साडी जेव्हा ते नेसतात तेव्हा ती किचकट असते, ती कठीण असते, नीट पटकन करता येत नाही. त्यामुळे थोडंसं पीपल आर नॉट चूजिंग द साडी. परंतु आता ह्या ज्या साड्यांचे प्रकार आलेत, वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे अगदी आपली नऊवारी किंवा आदिवासी भागांमध्ये सुद्धा ज्या साडी नेसवली जाते. आता तुम्ही तुमचे मॉडेल्स आम्ही बघितलेत. तुम्हाला साडी कशा पद्धतीने नवीन फॅशनची नेसायची आहे हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओच्या एंडला आपण ते सगळ्या बघू शकता की नवीन स्टाईलनी नवीन पद्धतीने साड्या कशा नेसायच्या ही पद्धत आहे. परंतु त्यासाठी आता आपण सांगितलं होतं, मगाशी सांगितलं होतं की पिना किंवा ह्या गोष्टी थोडी काळजी घ्यायला पाहिजे. नवीन स्टाईलची साडी, आता इथं समोर एक मॉडेल दिसत ना, बोलायचं का जरा? ह्या चालल्यात त्यात बोलूयात आपण. नवीन अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्या कशा आहेत, ते तुम्ही काय काय पद्धतीने नेसू शकता ते सांगा. हे जे सगळे वेगवेगळे जे साड्या ड्रेप करण्याचे प्रकार आहेत, ऑल ऑफ दीज आर ड्रेप स्टाईल्स दॅट हॅव ऑलवेज बीन देअर इन इंडिया. आत्ता आपण फक्त नेव्ही, जी मोस्ट पॉप्युलरली वोन स्टाईल आहे, फक्त तीच वापरतो. पण दॅट वॉज नॉट द ओनली स्टाईल. देर आर मोर दॅन 150, 150पेक्षा जास्त डॉक्युमेंटेड ड्रेप स्टाईल्स आहेत जे भारतातले वेगवेगळ्या प्रांतातले लोक त्या पद्धतीच्या साड्या नेसायचे. सो ह्या मी ज्या वेगवेगळ्या गोष्टी दाखवते आहे हे माझं मी काही आविष्कार केलेला नाही आहे. मी फक्त ज्या ओल्ड ड्रेप स्टाईल्स होत्या त्यांना थोडंसं कंटेम्पररी साडी वेअरिंगसाठी चेंज करून आत्तासाठी आपल्याला कसं रेलेव्हंट होईल ते करायचा प्रयत्न केलेला आहे. अजून एक नवीन साडीचा प्रकार या ठिकाणी आहे जी नेसलेली. ह्याला कोणची स्टाईल आणि काय म्हणता येईल याला? ॲक्च्युली स्टाईल असं काही मी स्वतःच असं स्कार्फशी रिलेटेड असं काहीतरी याला फुलसारखं कळी बनवली इथे आणि जस्ट पिन कुठेही न लावता इझी ड्रेप व्हावा असं बनवलं आहे. अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत. आणि तुमचा इन्स्टा पेज कोणता आहे? विनी नारायण, इंस्टाग्रामवरती आणि फेसबुकवरती सुद्धा. आणि तिथे खूप सारे व्हिडिओ ट्युटोरियल्स आहेत जिथे तुम्ही बघू शकता की साडी वेगवेगळ्या पद्धतीने खूप सिम्पल कशी नेसता येईल. आत्ता ज्या आपल्याला भेटल्या, शी वॉज वन ऑफ माय फॉलोअर्स आणि आय वॉज सो हॅपी की शी केम अँड मॅट अँड शी सेड की विनी यू शोड दिस अँड आय ट्राईड इट आणि ते खूप मस्त होतं. सो ज्याविषयी मी बोलते किंवा ज्याविषयी लिहिते ते ॲक्च्युली कुठेतरी थोडंसं बघायला मिळाल्यावर थोडंसं त्यामध्ये सो खूप बरं वाटलं. आणि मगाशी एक पिनचा विषय निघाला, तुम्ही पिना दाखवल्या होत्या. त्या पिनांचा एक विशेष म्हणजे ज्या पिना लावल्यामुळे खांद्यावर जो पिना लावतात आणि त्याच्यामुळे साडी खराब होते, फाटते. आणि त्याचे काही ठराविक टिप्स आहेत ते मगाशी तुम्ही सांगितली होती. कारण की त्या पिना मागच्या रिंगमध्ये अडकतात आणि साडी खराब होते आणि त्या पिना आम्हाला काढावं लागतात. त्याच्यासाठी काय करायला लागेल? येस, 2 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा की पिन जेव्हा तुम्ही विकत घेता, सेफ्टी पिन, हे बघा, पिनांशिवाय साड्या नेसणं नाही. त्या लागतातच, कारण बऱ्याचशा सिल्कच्या ज्या साड्या असतात त्या पुष्कळ हेवी असतात आणि त्या सारख्या घसरत राहतात.
सो काही काही ठिकाणी पिन लागते. मेक शुअर की तुम्ही जी पिन विकत घेता तिचं टोक शार्प आहे. हो. नाही तर काय होतं, त्याला जर थोडंसं अनफिनिश्ड जर मेटल टोक असेल, खरबुडा असेल थोडंसं, हां खरबूड, तर जेव्हा घालताना जरी काही झालं नाही तरी जेव्हा ती पिन तुम्ही उघडून बाहेर काढता तेव्हा बाहेर निघताना विणकामाची सुई जसं एक लोकरीची एक लाईन खेचून आणते तसं ती पिन धागे तिच्याबरोबर खेचून बाहेर आणते आणि त्यामुळे भोकवतात. सो द टिप शुड ऑलवेज बी व्हेरी शार्प. आणि दुसरी गोष्ट की तुमच्या पिन आणि साडीच्या मध्ये तुम्ही जर काहीतरी बॅरियर लावलात तर तुमची साडी तिथनं फाटणार नाही. सो पिन लावताना आतून यात पॅन्डेड लावा किंवा एक छोटासा रुमालाचा तुकडा लावा किंवा कागदाचाही तुकडा फोल्ड करून तुम्ही टिश्यू, जर लास्ट मिनिट अगदीच काही मिळालं नाही तर पटकन एक टिश्यूचा तुकडा घ्यायचा, त्याला फोल्ड करायचं, तो ठेवून त्याच्यावरनं पिन लावली तर तुमची साडी फाटणार नाही. इतर सर्व टिप्स आणि त्याचे सल्ले किंवा त्या कशा पद्धतीने असायच्या त्या त्यांच्या इन्स्टा पेजवर जावा, तिथं फॉलो करा. भरपूर मटेरियल तिथं तुम्हाला मिळणार आहे, कारण की त्यांचे फॉलोअर्स खूप आहेत. कोविड काळामध्ये सुद्धा भरपूर फॉलोअर्स वाढलेले, तुमचे पण वाढले, आमचे पण वाढले. त्यामुळं जर तुम्हाला साडी ह्याविषयी थोडासा जरी मनात शंका असेल तर यांचं पेज फॉलो करा आणि भारतीय परंपरा टिकवण्यासाठी जसा ह्या मदत करतायत आपण ती परंपरा टिकवणं गरजेचं. धन्यवाद. धन्यवाद ताई. हाय, आय एम अश्विनी नारायण, विनी नारायण ऑन इंस्टाग्राम, आणि मी आज आहे भीमथडी जत्रेमध्ये. तुम्ही जर अजून आला नाही आहात तर जरूर या, कारण इथलं वाईब, ॲटमॉस्फिअर, इथे ज्या प्रकारचे स्पेशल सारीज आहेत, the kind of crafts and the crafts people that have come here, apart from all the agricultural produce as well, it's a really beautifully curated and a well put together exhibition, and I'm so happy that I was here today to speak about saris on World Sari Day, which we're celebrating here at Bhimthadi in Pune. So if you haven't come, please do come, and if you like saris and you love them, go over to my page on Instagram, Vinny Narayan, and do take a look. Okay, waterfall करायला it's so simple, and the beautiful thing is ki it can work with any kind of sari, but I like with saris that have borders, ज्याच्या कॉन्ट्रास्ट बॉर्डर्स असतात, कारण बॉर्डर मध्ये ती पट्टी अशी राईट लेफ्टला जाताना उठून दिसते. सो वॉटरफॉलची ट्रिक ही आहे की तुम्ही हा पदर असा आला की असा घ्यायचा है ना, नॉर्मल दिस इज हाऊ यू वुड वेअर युअर साडी. हे करायच्या ऐवजी पदराचा टॉप पार्ट घ्यायचा, हा तुमचा कोपरा आहे लेफ्ट, विच वुड हॅव बीन युअर पल्लू, राईट. पिक अप द कॉर्नर, होल्ड इट अ लिटल हाय, आणि त्याच्यानंतर स्टार्ट मेकिंग प्लीट्स फ्रॉम द आउटसाइड इन. प्लीट 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 प्लीट. एवढं प्लीट झाल्यावरती मी हिला आज इथे नॉट मारली बिकॉज आय थॉट इट लुक इंटरेस्टिंग. एवढं प्लीटिंग केलं मी, तिला इथे गाठ मारली आणि इथे सोडलंय, राईट. तुम्हाला जर इथे नॉट नको असेल तर तुम्ही इथे एक पिन लावा, सो दॅट इथपर्यंतच्या प्लेट्स आता तुमच्या फिट झाल्या. ह्याच्यानंतर ती बघ मी किती पिन काढली. ह्याच्यानंतर सेम प्रोसेस परत रिपीट करायची. जिथे पिन लावली तो भाग धरायचा, परत वर जायचं आणि फ्रॉम द आउटसाइड इन प्लीट 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 pleat and pleat, and then you can carry on doing this for whatever length you want. There are two ways of wearing this. एक तर इथे लावून तुम्ही ह्याला शॉर्ट पल्लू ठेवलात, इथे वजनासाठी काहीतरी बांधा, म्हणजे हा पल्लू असा खाली तुमचा पदर राहील. किल्ल्या बांधा असं खूप लोकांनी सांगितलं. मी म्हटलं ती गाठ सुटली आणि किल्ली कुठेतरी रस्त्यात पडली तर काय करायचं, म्हणून मी माझी एक जुनी बांगडी बांधते, विच इज हेवी, आणि मग
मग ते तसंच राहतं. यू कॅन ऍड एनी एलिमेंट विच इज हेवी अँड दिस इज हाऊ यू डू युअर वॉटरफॉल. अनदर वे ऑफ डुईंग इट वुड बी टू मे बी लेअर इट विथ इथे तुम्ही ह्याला पिन लावा किंवा नॉट बांधली तशी नॉट करा. इथे पिन करू, just layer it with a jacket over it, and then your short pallu doesn't show, right? How many of you got the waterfall drape? You're okay, or you want me to say it again? Nice, sorted, cool. मला ही pen मला काढू. By the way, पिनांनी किती लोकांच्या साड्या फाटलेल्या आहेत? पुट युअर हँड्स अप. पिनांची भोकं, शोल्डरला पिन, यहाँ पे पिन, यहाँ पे पिन से साड़ी में जो होल्स होते हैं. सो व्हेन यू आर बाइंग योर पिन्स यू ऑलवेज हैव टू मेक श्योर ऑफ 2 थिंग्स. अहमदाबाद मध्ये एक दुकानदार आहे, त्याच्याकडे ना असं सगळं पिना, टिकल्या, लिपस्टिक, जुडे के वॉटेवर असं सगळं मिळतं. त्याच्याकडे मी गेले होते वेन वी जस्ट ट्रान्सफर्ड आहे, नवीन दुकान. मी म्हटलं भैया पिन्स आहे का? मला सगळ्यांनी सांगितलं त्याच्याकडे सगळ्यात जास्त व्हरायटी मिळते, तिथे जा. तिथे गेले आणि ना राईट इनफ असं एवढं लांब टेबल भरून तरे तरेच्या पिना. मी म्हटलं भैया छोटा स्टूल दे दो, मुझे पिन्स खरीदने हैं. मैडम पिन्स खरीदने के लिए स्टूल क्यों चाहिए? मतलब देना, मला बसायचं इथे, मैं उसको खोल के देखना चाहती हूँ, जो जो अच्छा लगेगा सब लूंगी. मैडम कितना क्वांटिटी लेंगे? ऐसे मिनिमम 20 पॅकेट. हा भी ठीक आहे. 2 स्टूल आली, पाणी आलं, सगळं आलं. तुम्ही जेव्हा पिना विकत घेता ऑलवेज चेक द टिप, कारण पिन आत जाताना जेवढं डॅमेज करते त्याच्या डबल डॅमेज बाहेर येताना करते. यू पुट युअर पिन इन साइड, आणि जर हे एज शार्प नसेल आणि त्याच्यात जर थोडंसं सुद्धा मेटल अनफिनिश्ड असेल तर ते बाहेर येताना विणकामाच्या सुईसारखं त्या दोरे बाहेर खेचून काढायचं काम करते. Therefore, when you buy your safety pins, you always have to make sure that it's very sharp and pointed. The second thing that you can do is, when you wear your safety pins, always make sure की तुमचं फॅब्रिक आणि सेफ्टी पिनच्या मध्ये काहीतरी आहे. So that acts as a barrier and protects the threads from coming out. What you can do is, you can apply a band-aid आणि मग त्या इथून लावा आणि मग त्या बँडेड वरनं ती पिन लावा, तुमची साडी फाटणार नाही. अच्छा बँडेड आणायला विसरले, काही हरकत नाही, छोटासा रुमालाचा तुकडा घ्या, टिश्यू पेपर डबल फोल्ड करून घ्या. बरेच लोक सो ती साडीची पिन जर नीट लागली नसेल तर हा गोल आहे ना, ह्याच्यावर ते फॅब्रिक जाऊन अडकतं आणि पिन अडकते आणि तशी सुद्धा फाटते. त्याच्यासाठी बरेच लोक काय करतात, ह्याच्यामध्ये एक पर्ल घालतात छोटासा. मला नुकतीच 40शी लागलेली आहे आणि मला तो पर्ल असा दिसत नाही. मी म्हणजे चष्मा शोधा, ते whatever. So I don't do the pearl thing, but a lot of people find that really useful. की इथे एक छोटासा जर मणी घातला पिन मध्ये तर तुमची साडी फाटत नाही. That is the other thing that you can do. Now coming to the hands-free drape that we're going to do. What you have to do is, ह्याला साईडला काऊल आहे आणि हे मागणं असं बांधलेलं आहे, राईट? आणि दिस वर्क्स विथ ऑल काइंड ऑफ टेक्सटाइल्स. हा जो साईडचा काऊल आहे ह्याची लेंथ तुम्ही इथपासून ते खालपर्यंत कितीही घेऊ शकता. यू कॅन डिसाइड दॅट बेस्ड ऑन द काइंड ऑफ वाइब यू वॉन्ट युअर साडी टू हॅव. Now how do you do that? I'll tell you. Again, we back to the पदर. हा तुमचा पदर आला, हा तुम्ही असा घेता, राईट? ते करायच्या ऐवजी तुम्ही साडी घ्यायची साधारण 1.5 मीटर आसपास. तुम्ही हे जितक्या वेळा नेसाल तेव्हा त्याच्यानंतर तुम्हाला अंदाज येईल की तुम्हाला हे 1.5 मीटर हवंय का, 1.25 मीटर हवंय का, 2 मीटर हवंय. बेस्ड ऑन हाउ when more often you'll realize what is the length that you need. It also changes on how tall you are. If you're taller, you need a slightly longer piece of fabric.
सो साधारण 1.5 मीटरवर ही गाठ मारणार आहे. ओके, आणि मग ही गाठ मारल्यानंतर दॅट्स इट. 1 2 3. And your drape is done. ओके, आणि मागणं त्याला फिनिश करायला जी साडी तुमची इथून नीरीतून आली ना, डोंट गेट कन्फ्युज्ड. नीरी तुम्ही एक नीर केली, 2 3 व्हॉटएव्हर तुमच्या नीरा झाल्या. नीरा झाल्यानंतर हे जे उरलेलं असतं ते नीट फिनिश्ड दिसण्यासाठी तुमच्या शोल्डर पर्यंत त्याला टक करायचं. आणि हे झाल्यानंतर यू कॅन ईदर वेअर इट ॲज इज और वन ऑफ माय फेवरेट वेज इज टू वेअर इट विथ अ बेल्ट. अच्छा, ही गाठ तुम्हाला जर दिसायला हवी आहे तर शोल्डरवर घ्या, नाहीतर अशी मागे घ्या आणि ती ब्लाउजच्या मध्ये अशी एक इंटरेस्टिंग व्हिज्युअल एलिमेंट म्हणून यू कॅन यूज दॅट इज वेल. सो आफ्टर डुईंग दिस, what you do is just cinch it with a belt. And even for the belt there are 3 different ways of doing the belt. एक तर बेल्ट आहे की जो पूर्ण साडी बरोबर घेतला, पुढची मागची सगळी साडी आपण त्याच्यात घेतली. and this is such a beautiful form defining drape. It looks really pretty. So this is how you do it. Okay, hands free, cowl on the side, a couple of pleats on the back, and works with any kind of textile, especially with shorter sarees. बऱ्याचशा बनारसी साड्या किंवा काही काही जुन्या पैठण्या पण त्या शॉर्ट असतात आणि त्या पूर्ण पुरत नाहीत किंवा प्लीट्स पूर्ण येत नाहीत. त्यांना ही स्टाईल खूप चांगली आहे कारण पदरासाठी कमी फॅब्रिक लागतं. बेल्टची आणखीन एक दुसरी स्टाईल मी म्हटलं होतं दाखवते. what I wear more often is पूर्ण असाच ठेवायचा सो दॅट तुमच्या पदरावर जे काही काम असेल दॅट इज uninterrupted. We spend so much money and get all these sarees that have heavy पदर, सगळे पैसे त्या पदराचेच दिले असतात त्याला आणि तो पदर आपण नेसून असा मागे टाकतो. त्याच्याऐवजी ही स्टाईल ट्राय करा. लग्नांमध्ये वगैरे पण छान दिसते, इव्हनिंग्सला पण छान दिसते. सो वॉट एव्हर जेव्हा हेवी पदर असेल, ट्राय दिस. द अदर वे ऑफ वेअरिंग द बेल्ट इज फक्त मागणं सिंच करायचा सो दॅट इथनं यू गेट अ डिफाईन्ड लुक आणि पुढनं अनइंटरप्टेड आणि मग ह्याला आतमध्ये बांधून घ्यायचं. गॉट इट? And now the last thing that I'm going to show you is काउलची साइज ही आहे. तुम्ही if you're going to a kind of place where you think you can't show this much skin on the side, just take less fabric and then your cowl will go up like this. And if you take more fabric, then you will get a longer cowl that will go even lower. So जितक्या वेळा तुम्ही हे नेसाल तेव्हा तुम्हाला यू विल गेट अन अंदाजा की हाऊ मच फॅब्रिक डू आय नीड, माझा काउल कुठे यायला पाहिजे, अँड बेस्ड ऑन दॅट यू कॅन डिसाइड. फ्रॉम नीवी म्हणजे जो आपला मोस्ट कॉमनली आणि पॉप्युलरली वोन ड्रेप आहे त्याला नीवी म्हणतात. इज एव्हरीबडी कम्फर्टेबल विथ कम्प्लीट मराठी और शुड आय अगेन कीप स्विचिंग बिटवीन 2 लँग्वेजेस? मराठीसाठी हात वर करा आणि नॉन मराठी ये जय महाराष्ट्र. सो नीवी विच इज द मोस्ट पॉप्युलर ड्रेप स्टाईल. ह्या व्यतिरिक्त तुम्ही कधी दुसरे कुठले ड्रेप्स ट्राय केले आहेत का? जर केले असतील तर हात वर करा. व्हेरी नाईस. बरेच हात इथे वर झालेत आणि इथे बरेच लोक काही काही इंटरेस्टिंग गोष्टी नेसून आलेले आहेत. व्हेरी नाईस. मला बघून खूप मजा येते आहे. सो मी क्विकली ह्या 2-3 गोष्टी आज दाखवणार आहे. दिस इज कॉल्ड अ वॉटरफॉल पल्लू. हे जर तुम्ही ही समोरची प्लेट बघितली तर ही अशी समोर वॉटरफॉल सारखी येते. द ब्युटी ऑफ ऑल 3. मी आज थोडेसे हँड्स फ्री ड्रेप्स दाखवणार आहे म्हणजे ज्याच्यात तुम्हाला पदर हा कॉन्सेप्ट नाही. मी तुम्हाला 5 मिनिटांनी कॉल करतो, कार्यक्रमात आहे. तुम्ही
हँड्स फ्री. आणि ही मी ह्याच्यासाठी ठेवली आहे. बाय द वे ह्या सगळ्या साड्या इफ यू दिस इज फ्रॉम आसाम, दिस इज अ नॅचरल डायड गोलबाबा साडी फ्रॉम तेलंगणा अँड अगेन दिस इज अ निकत फ्रॉम तेलंगणा. ह्या सगळ्या साड्या इथे भीमथडीतल्याच आहेत. सो प्लीज गो अँड सी देम ॲट ऑल द स्टॉल्स. ही साडी मी अशासाठी ठेवली आहे. ही गाठ बघा. तुम्ही कोणी विदाऊट पेटिकोट कधी साडी ट्राय केली आहे का? येस. सो ऐकताना काहीतरी विचित्र वाटतं की विदाऊट पेटिकोट, बापरे, पण असं नसतं. खरं आर ॲन्सेस्टर्स नेव्हर वोर पेटिकोट्स. आणि ते काय करायचे, साडीच्या ते दाखवण्यासाठी मी हे ठेवले की साडीची सुरुवात जी आपण इथनं करतो, मी थोडी मागे बांधली आहे. सुरुवातीचं टोक आणि मग जी साडी गोल येते ते 2 एंड्स घेऊन त्याची गाठ मारायची आणि मग पुढची साडी तुम्ही जशी नॉर्मली नेसता तशी नेसत जायची. दॅट इज हाऊ यू वेअर युअर विदाउट पेटिकोट ड्रेप्स. गाठ पूर्ण साडीचं वजन धरते. आणि विनी म्हणाली तुम्ही गाठ मारून घालू शकता आणि पेटिकोट घालू नका, म्हणून कृपा करून पातळ साड्यांबरोबर हे करू नका. यूज थोडंसं की कुठल्या साड्यांना हा ड्रेप वापरता येईल. ट्रस्ट मी, वन्स यू गो पेटिकोट फ्री, इट्स अ व्हेरी लिबरेटिंग फिलिंग अँड यू गोइंग टू एन्जॉय इट. आय नो इकडून तिकडून वारे गेले एटसेट्रा असं सगळं असतं, पण खूप मजा येते. आणि it makes it very simple. You don't need 50,000 petticoats to match with different things. So do give it a try. सुरुवातीला जेव्हा मी ही गाठ बांधायचे ना, तर ही गाठ कधी सुटून जायची. मग what I started doing is ती गाठ मी मोठी बांधायची, चांगली 2-3. आणि I started leaving the गाठ outside. लोकांना वाटायचं वाव विनी आय लव्ह युअर स्टाईल यार, यहाँ पे नॉट है. मी त्याला कुठे सांगते बाबा ती गाठ सुटली तर नारायण फॅमिली. सो म्हणून तुम्ही सुरुवातीला जेव्हा हे ट्राय कराल तेव्हा इनिशियली इफ यू वॉन्ट वॉट यू कॅन डू इज कीप द नॉट आउटसाइड सो दॅट यू कॅन सी इट अँड यू नो दॅट अच्छा ठीक आहे. ॲज यू गेट मोर अँड मोर यूज्ड टू वेअरिंग इट विथ द नॉट यू कॅन मेक इट स्मॉलर अँड यू कॅन टाक इट इनसाइड. ठीक आहे. हे जस्ट ओपन करून टाका बघा. Now I'll show you how to do the waterfall drape as well. आणि I'll show you काढून घे सगळी. What I always get asked, मला हा प्रश्न खूप लोक विचारतात, विनी तुझ्या या शॉर्ट साडी खाली तू नॉर्मल पेटिकोट घालतेस का? शक्य आहे का? नॉर्मल पेटिकोटचं लेंथ काय असतं, ह्या साडीचं लेंथ काय आहे? आधी मी 2x2, त्याच्यात माझी साडी आणखी शॉर्ट, सो त्याच्याखाली नॉर्मल पेटिकोट कसा चालेल? ऑल्सो नॉर्मल पेटिकोटमध्ये एक डिसएडव्हान्टेज आहे की नॉर्मल पेटिकोट्स हे जास्त रुंद असतात आणि जेव्हा तुम्ही ते बांधता तेव्हा इथे सगळ्या क्रीज येतात आणि तुम्ही जी साडी खोचता ती आतमध्ये चापून चोपून बसत नाही आणि त्या प्लीट्स तुम्ही ज्या खोचलेल्या आहेत त्या आतमध्ये फुलतात आणि पोटावरती मोठा बोंगा होतो. सो whenever you wear whatever kind of petticoat that you choose, always make sure it is fitted from, assuming you start here, इथून एक span खाली. This much of your petticoat should ideally be fitted because when you tuck your sari inside, it will nicely stay and you won't have a big bonga around your stomach. It can be any kind, it can be any length, but whatever you choose to wear inside your sari should be fitted from where it starts till how much? Ek width. Right? Is everyone with me? If you respond, I know की अच्छा तुम्ही झोपून नाही गेला तर I am not being boring. ठीक आहे? ओके. ही साडी नको त्याचं झालं का? सो ऑल्सो आता हे लांब पेटिकोट नाही वापरायचे, शॉर्ट साडी नेसायची आहे, पण मग घालायचं काय आत? कारण ह्याच्यासाठी सुटेबल यू नॉट रिअली गोइंग टू फाइंड एनिथिंग इन द मार्केट. यू नो वॉट, यू डोंट नीड टू गो टू द मार्केट. 5
One more guess. Zero. Nahi, Raja, I wear things that are... And I wear a lot of white sarees also. I love white sarees. Two. So I have full length petticoats. I have one white. I have a gold that I wear with all my whatever other things. And recently I bought like a couple of chiffons or whatever. So I bought a red for that. So those are my grand total of 3 petticoats. For the shorter ones, this is what I wear. It's an old skirt, but it fulfills my criteria of should be fitted from waist till how much? Show me. One span. Correct. So या सुंदरीला आपण आज हात स्कर्ट नेसणार आहोत आणि then I'll do the quick sari draping over it. तो आता घालून घालून आणि ना स्कर्ट मऊ पण झालेला आहे. So essentially pick any skirt which is suitable to the length that you want to do that day. If you want to do a longer drape, you pick a longer whatever petticoat. If you want to do a shorter drape, adjust the length of your inner skirt based on the drape length that you want to do that day. It's as simple as that. And how many of you have tried those spandex body form petticoats? कोणाकडे आहे? Put your hand up. You have? घरी जाऊन त्याला जाळा. ओके, हो तसंच तो जाळायचा. त्या गोष्टीबरोबर आणखीन एक गोष्ट जाळायची, लेगिंग्स. ते पण मी सांगते तुम्हाला. जस्ट बनायची जिपला लेगिंग्स. खूप लोक साडीच्या आतमध्ये लेगिंग्स घालतात. काय अचीव होतं ते लेगिंग्स घालून? काहीही अचीव होत नाही. फक्त तुम्हाला हे सॅटिस्फॅक्शन मिळतं की माझ्या पायाची स्किन कवर्ड आहे. साडी नेसल्यानंतर तुमच्या पायाचा शेप तितकाच दिसत असतो. लेगिंग्सने काहीही हेल्प होत नाही. दुसरी गोष्ट जी लेगिंग्सने होते, जेव्हा तुम्ही चालता, the fabric of the sari rubs against the fabric of the leggings आणि ती साडी हळूहळू गोळा होत वर जाते. ट्राईड अँड टेस्टेड. देअरफॉर मी हे सांगतेय ते बरोबर आहे. डोंट डू इट. लेगिंग्स घालायच्या ऐवजी तुम्हाला जर तुम्ही कुठला तरी ड्रेप जो घालत असाल, इफ यू फिलिंग अ लिटल कॉन्शियस, you know you get those little skirt slips that you wear inside dresses or other skirts. Wear one of those little skirt slips. But don't drape your sari on the skirt slip. You said Vinny Narayan ने बोला था skirt slip पहनो, साड़ी पहनी सारी. So wear the sari independent of the skirt slip and just so that you don't feel कि मेरे पैर के बीच में साड़ी जा रही है, or you feel a little vulnerable, or till you get used to the idea of wearing your sari without a petticoat inside. You can wear a thin skirt slip just to sort of you know it's a mental thing, then you feel nicer. So let's start this. अच्छा, ही थोडी जाड आहे माझ्यापेक्षा. Okay. To do the waterfall drape, essentially तुम्ही साडी नॉर्मली जशी नेसता, तुम्हाला जर शॉर्ट नेसायची असेल, लांब नेसायची असेल, कशीही नेसा. बट ॲट द एंड आधी मी हिला बांधून किंवा टक करून घेते. हिला टक करीत Tejaswini has been helping me today. Can we have a round of applause for her today? अच्छा, आणखीन एक क्विक टिप. जुन्या साड्या इथून कोणाच्या साड्या फाटलेल्या आहेत का कधी बसताना उठताना, किंवा जुन्या साड्या कधी कधी ना एक सर्टन लेंथ नंतर तिथे विरलेल्या असतात, त्या पर्टिक्युलर पॉइंटला फाटायला आलेल्या असतात. कारण this width is not the same as this width. So when you pull the sari like this and you wear it, ही साडी इथेच असते, इथून हे पुढे गेलेलं आहे आणि जेव्हा तुम्ही बसता हे इथून टेअर होतो. सो ऑलवेज when you drape it like this, always make it tightest at the widest part, mark where it, and then
जी उरलेलं फॅब्रिक इथे ऑब्विसली वेस्ट इज नॅरोअर ना, ऑलवेज डू दॅट अँड टक इन. तुमच्या साड्या फाटणार नाहीत कधी इथलं. नाहीतर घट्ट जी ओढून जी नेसलेली साडी असते ना, ती नेहमी इथे उठताना देर आर चान्सेस ऑफ इट टेअरिंग ओव्हर. सो यू Thank you. Did you guys enjoy the workshop? Yes.